ओलं खोबरं, खोबरं मंद आचेवर जरा भाजून घ्यायचं. खोबरं छान भाजून झाले. 2 वाट्या साखर. आपण 2 वाट्या खोबऱ्याच्या खीससाठी 2 वाट्या साखर घातली आणि याच्यामध्ये साधारण 1.5-2 वाटे हे आपण कच्चं दूध आहे, न उकळलेलं दूध आहे, हे दूध घालायचं. दूध घातल्यामुळे मिश्रण आटायला जरा वेळ लागतो. दूध आपल्या आवडीनुसार घालायचं. 1 वाटी घाला, 2 वाटी घाला, ते आपल्या आवडीनुसार घालायचं. आपलं मिश्रण आता घट्ट होत आले. दूध घातल्यामुळे अगदी पेढ्यासारखी पडी झाली बघा. रंग अगदी पेढ्यासारखा यायला लागला आहे. मिश्रण जसं जसं घट्ट येईल तसं तसं सतत हलवत राहायचं, नाहीतर करपायची शक्यता असते. सतत हलवायला लागते. मिश्रणाचा आता गोळा तयार व्हायला लागला आहे. आता हे अजिबात पसरत नाही आहे मिश्रण. आता गॅस बंद करायचा. ताटाला तूप लावून घेतले. गरम असतानाच काप घालून ठेवायचे. ही आपली नारळाची वडी, दिसायला पण पेढ्यासारखी आणि खायला पण पेढ्यासारखी. वडी नक्की करून पहा. वडी आवडली तर लाईक करायला विसरू नका. चवीला खूप छान होते वडी. कशी वाटली वडी कमेंट करून नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.